श्रीहरीची सोन्याची द्वारका. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला श्रीहरीची सोन्याची द्वारका याबद्दल थोडी माहिती सांगत आहे. जे लोक द्वारकेला जाऊन गोमती नदीमध्ये स्नान करतात आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतात ते आपल्या कुलासहित वैकुंठाला जातात. जो मनुष्य संकटकाळी आपल्या गावी राहून देखील पश्चिम दिशेस हात जोडून द्वारकापुरीचे स्मरण करील त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होईल. कारण गोमतीसारखी दुसरी नदी नाही व कृष्णासारखी दुसरी देवता नाही. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकात द्वारकेसारखी नगरी नाही. श्रोतेहो, हिंदूंच्या 7 मोक्षदायक पुरांमध्ये आणि 4 पवित्र धामांमध्ये द्वारकेची गणना होते. द्वारकेमध्ये गोमतीच्या जलाने स्नान, गोमयाचे लेपन, गोदान, गोपीचंदनाचा टिळा आणि गोपीनाथाचे दर्शन या 5 प्रकारांचे विशेष महत्त्व आहे. श्री रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, ज्ञानेश्वर इत्यादी महापुरुषांनी द्वारकेची यात्रा केली. आपणही करूया. आद्य शंकराचार्यांनी शारदापीठ नामक धर्मपीठ द्वारकेत स्थापन केले. हे प्राचीन क्षेत्र जामनगर जिल्ह्यात असून जामनगरपासून 148 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र किनारी वसले आहे. मेहसाणा, विरमगाव, ओखा मार्गावरील एक स्टेशन आहे. अहमदाबादपासून द्वारका 235 मैलावर आहे. मंडळींनो, द्वारका नगरीच्या स्थापनेविषयी पुराणात एक कथा आहे. कंसवधामुळे कंसाचा सासरा जरासंध याने सूड उगवण्यासाठी मथुरेवर 17 वेळा हल्ले केले. श्रीकृष्णाने ते सर्व परतवून लावले. परंतु युद्धामुळे मथुरेच्या लोकांना सतत त्रास होत होता. तो होऊ नये म्हणून पश्चिमेस सौराष्ट्रात 12 योजने सागर हटवून द्वारका नगरीची स्थापना केली. द्वारका ही श्रीकृष्णाची 5000 वर्षापूर्वीची राजधानी असून मथुरा सोडल्यानंतर श्रीकृष्णाने द्वारकेत 100 वर्ष व्यतीत केली. महाभारत, हरिवंश आणि वायू, विष्णू, भागवत, वराह, स्कंद इत्यादी पुराणामध्ये द्वारकेची विस्तृत वर्णने आपणास आढळतात, वाचावयास मिळतात. द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची 5000 वर्षापूर्वीची राजधानी असून मथुरा सोडल्यानंतर कृष्णाने द्वारकेत 100 वर्ष घालवली. विष्णूंच्या 108 दिव्य देशांपैकी द्वारका हे एक आहे. या क्षेत्रामध्ये अनेक मंदिरे आहेत. द्वारकाधीश मंदिर मुख्य असून हे मंदिर गोमतीच्या काठी असून द्वारका शहराच्या मध्यभागी आहे. द्वारकाधीश म्हणजे द्वारकेचा राजा असा जो कृष्ण भगवान त्यांचे मंदिर. या मंदिराभोवती तट असून ते 7 मजली आहे. गोमती नदीच्या बाजूने 56 पायऱ्या चढून आपण स्वर्गद्वारातून मंदिरात प्रवेश करतो. गर्भगृहामध्ये रणछोडरायाची सुमारे मीटरभर उंचीची चतुर्भुज मूर्ती रजतपीठावर आहे. ती गंडकी पाषाणाची काळ्या रंगाची असून विविध दागिने व रेशमी वस्त्रांनी झाकलेली आहे. मूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा असून मस्तकावर मोर मुकुट व कानात कुंडले व रत्नांचा हार अशा स्वरूपात मूर्तीचे दर्शन घडते. द्वारकाधीशाची पहिली आरती सकाळी 7 वाजता होते. नंतर संपूर्ण शृंगार झाल्यावर 10:30 वाजता शृंगार आरती होते. 12 वाजता राजभोग देऊन 12:30 वाजता मंदिर बंद होते. सायंकाळी 5 वाजता उत्थापन होते आणि संध्याकाळी आरती 7:30 वाजता होते. देवाची शयन आरती रात्री 8:30 वाजता होऊन रात्री मंदिर 9:30 वाजता बंद होते.
अशी आहे ही आमच्या लाडक्या कृष्णाची द्वारका. मंडळीनं, तुम्हाला माझी कथा आवडली का? आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोतेहो, आपण माझ्या कथा अगदी काळजीपूर्वक आणि आनंदाने वाचता ऐकता त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.